नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 चका स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. कल्पना आली असेल. अजितदादा पवारांचा आजवर आपण जो संशय ठेवायचो, मृत्यूवर जो संशय क्वेश्चन मार्क ठेवायचो, घातपात अपघात नेमकं काय, आज 100% सांगतो. जे पुरावे, जे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, त्या व्हिडिओच्या आधारावर मी स्पष्टपणे सांगतो, हा अपघात नव्हता, हा घातपातच होता. आणि याच्यावर महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याने, सध्याच्या घडीला 5 वर्षांसाठी असलेल्या सर्वोच्च नेत्याने याच्यावर शिक्कामोर्तब करून टाकलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. पण तत्पूर्वी सुरुवात एका शेरो शायरीने करणार आहे. बरं, ही शेरो शायरी मी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका अशा नेत्याने, ज्याला महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, गेली 2 महिने महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, त्यावर मुख गिळून गप्प बसलेले हे नेते आता मात्र शेरो शायऱ्या करायला लागलेले आहेत. मी तुम्हाला 2 पोस्ट वाचून दाखवेल. एक आहे सुनेत्राताई पवारांची आणि एक आहे सुनील तटकरेंची. महाराष्ट्र प्रश्न विचारत असताना मीडियावर न येता सोशल मीडियावर आपल्या पोस्ट टाकणाऱ्या हे नेत्यांची पोस्ट तुम्हाला सुद्धा ऐकायला हवी. फेसबुक पोस्टवरची मी त्यांची पोस्ट तुम्हाला वाचून दाखवतो. बिछड़ा कुछ इस अदा से, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई. एक शख्स सारे शहर को वीरान कर गया, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया. कुणाचं काय गेलं, कुणाचं काय नाही गेलं मला माहित नाही, पण काही जणांचा यामध्ये भरपूर फायदा झालेला आहे. दादा, तुमचा गंगाधरच शक्तिमान निघालेला आहे. आपल्याला काय ते हिंदीचे शब्द जोडता येत नाहीत, जुळवता येत नाहीत. जे काही जमतं ते असं जमतं. दादा, आयुष्यभरात तुम्ही खूप राजकारण केलं, तुम्ही म्हणून सुद्धा गेलात. राजकारण लई वंगाळ. दादा, माणसं डॅम्बिस कमवलीत तुम्ही, लई माणसं तुमची डॅम्बिस. दादा, आपल्या पुणेरी भाषेत रगील माणसं कमवलीत तुम्ही. ही माणसं जाऊ द्या, तुमची काय आमची काय, सगळी तशीच एकाच माळेची मणी. असू द्या, तो विषय बाजूला करूया. सुनेत्राताई पवारांच्या त्या पोस्ट मधल्या मी 1-2 ओळीच तुम्हाला वाचून दाखवतो. दादा, तुम्हाला जाऊन 2 महिने झालेत. तुमची उणीव शब्दात मांडणं कठीण आहे, पोकळी भरून येणार नाही. दादा, त्यांनी आणखी पुढे काही त्या ओळी मी वाचत नाही. जवळपास त्यांच्या ह्या पोस्टच्या खाली जवळपास 1300 कमेंट आहेत आणि ह्यांच्या पोस्ट खाली, तटकरेंच्या पोस्ट खाली 1400 कमेंट आहेत. सुनेत्राताई पवारांनी त्या पोस्ट खालच्या कमेंट वाचाव्यात. लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत. सुनेत्राताईंना आदरपूर्वक ते काही प्रश्न विचारतायत. काही गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत आणि ताई त्या गोष्टी खरंच करतील. त्या कमेंट्स नक्की वाचतील, त्या कमेंट्सचा ताई मान ठेवतील, ही आपण अपेक्षा करूया. त्यांच्या घरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या ह्या सर्वातून त्या कशा सावरल्या आहेत हे त्यांचं तेच जाणो, पण ठीक आहे, तरी सुद्धा आपण त्या कमेंट वाचाल ही अपेक्षा करतो. आणि राहिला प्रश्न सुनील तटकरेंचा, आपण त्या कमेंट न वाचल्याच बऱ्या. तटकरे साहेब, जर आपण कमेंट जर ऑफ ठेवल्या असत्या ना तर गोंधळ झाला असता, हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक असणार. पण त्या कमेंट्स ऑफ न ठेवता आपण ऑन ठेवल्यात, त्या वाचूच नका, माझा हा सल्ला आहे. असो, मी ह्या विषयाला बोलण्यासाठी आजचा हा व्हिडिओ खर्ची घालणार नाहीये. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पुरावा लक्षात घ्या. काल महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये महाराष्ट्राचा सर्वोच्च नेता काय म्हणतोय, कशा प्रकारे आपण कोर्टाच्या मार्फत आपण FIR करू शकता जर कोणी FIR नाही घेतली तर. हे जे सांगायचा प्रयत्न करतोय महाराष्ट्राचा सर्वोच्च नेता, तिथेच कळालं आपण कशी FIR करायची हे सांगण्यापेक्षा आपण FIR आपल्या प्रशासनाने का घेतली नाही हे मात्र एका शब्दानेही बोलला नाही. जरा हा एकदा व्हिडिओ पहा. तुम्हाला जर वाटतं की FIR दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की ADR विल बी कन्व्हर्टेड इनटू FIR, तर याच BNSच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात FIR दाखल करा. त्यामुळे हा जो काही कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे.
कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय, अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा नाही, याला शेमचा विषयच नाही. नाही, एक मिनिट. आणि म्हणून तुमची भावना नसली तरी खरं म्हणजे कर्नाटक मधल्या पोलीस स्टेशननी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी 0 FIR ची केस नाही आहे, कारण यू हॅव ऍक्सेसिबिलिटी टू द पोलीस स्टेशन वेअर इट इज रजिस्टर्ड. यू हॅव ऍक्सेसिबिलिटी. आणि त्यांनी जर तो रजिस्टर केला नाही तर 175(3) अंतर्गत तुम्ही कोर्टातनं तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. पण ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी त्या खरातच्या त्या सगळ्या प्रकरणांची सगळी वर्णनं आहे अशी त्याच शब्दात अगदी कुठे बोटं घालायची, कुठून हात फिरवायचा, ती आहे अशा शब्दात वाचली. अगदी तसाच हा जो दादांचा प्रसंग आहे, कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, जे रोहित पवारांनी स्पष्टपणे आजवर कित्येक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, एकदाही महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात घडलं नाही. महाराष्ट्राच्या पोलीस स्टेशन्समध्ये FIR नोंद होईना आणि आपण सांगताय की कशा प्रकारे ही FIR कोर्टाच्या मार्फत घेतली जाऊ शकते. हे सल्ले देण्यापेक्षा महाराष्ट्र पाहतोय, महाराष्ट्र हा दूधखुळा नाहीये. तुम्हाला वाटतं आता महाराष्ट्राच्या मताची खरंच गरज आहे का? इथपासून सुरुवात होते, कारण एवढं एखाद्याला ग्रँटेड घेणं हे मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहतोय. विचार करा, तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. तुम्ही सुद्धा हे असले व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे एक सणक जाते, माझ्या जाते बाबा. आपण मुलाहिजा बाळगत नाही, माझ्या सणक जाते. तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये कर्नाटकात FIR झाल्यामुळे महाराष्ट्राचं नाव बदनाम झालंय म्हणे. महाराष्ट्राचा सर्वोच्च नेता म्हणतोय कर्नाटकात FIR झाली म्हणून महाराष्ट्राचं नाव बदनाम झालं. जर एकदा हा व्हिडिओ पहा, त्याच्या पुढे मला बरंच काही बोलायचंय. पहा. आपण राहुलजींना भेटलात, राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी FIR दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल झाला नाही, ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल. पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 FIR आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इलिगल. याचं कारण 0 FIR च्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला 0 FIR करता येतो. जिथे FIR करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर विक्टीम पोहोचू शकत नसेल तर 0 FIR होतो आणि तो 0 FIR हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. उद्या हे जे काही कर्नाटकने केलं आहे यात काय होणार? उद्या जर हीच पद्धत ठेवली तर आमचे विखे पाटील साहेब मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध 0 FIR नोंदवतील. आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, मी आणत नाही दबाव, नोंदला गेला आणि तो 0 FIR म्हणून जाईल. आणि म्हणून याकरता 0 FIR नाही आहे. देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस रोहित पवारांना म्हणाले होते तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कदाचित कमी असेल, कदाचित नाही, 100% कमी आहे. या व्हिडिओत तुम्ही काय पाहिलात? ह्या व्हिडिओमध्ये ते म्हणतायत आम्हीही 0 FIR घेतो. तुम्ही कधी घेतलीत? तुम्ही ज्यावेळेस रोहित पवार मरीन ड्राईव्हच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये जातात, रोहित पवारांचा तिथे वाद होतो, रोहित पवारांची FIR विचार करा प्रिंट होण्याच्या मार्गावर असते, फक्त प्रिंट बाकी असते. कुठल्या अधिकाऱ्याचा फोन येतो किंवा कुठला अधिकारी तिथे जातो ते स्वतः विधानसभेच्या गोष्टी सांगतायत. जरा रोहित पवारांचा हा संघर्ष पहा ना FIR साठीचा. आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथं. आमदारावर आवाज पोलिसांना सहकार्य केलं, पोलिसांनी नीट वागले. गोपने साहेब नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे ना. करू साहेबांना हात लावायचं नाही.
कसं वाटतं काय आपण एक लोकप्रतिनिधी बरोबर कसं बोलतो हे तर कळायला पाहिजे. चौकी नाही पोलिसांना आपण सांगितलं आमदारला आणलं जाते आणि त्याची असणारी दखल घेतली जात नाही काय. आणि तुम्ही साधे पीएस आहेत असं हात बिन करून बोलताय का तुम्ही? एक रिस्पेक्टिव्ह बोलतो आम्हाला इथे आहोत ना आम्ही इथे बसून घेतो. तुम्ही उठा त्यांना बसू द्या. हे काय हुशार आहे? किती निर्णय बोलताय? एक मिनिट माहिती देते तुमच्या विभागाचा पण माणूस गेला त्याच्यामध्ये आमची काका गेलं नेता गेला तुम्ही काय बोला तुम्ही बोला हे कशाला बोलताय साहेब पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं आणि हाच मुंबई सारखाच संघर्ष रोहित पवारांनी बारामतीमध्ये सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले, तिथे घोषणाबाजी झाल्या, परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ लागली, तरी सुद्धा तिथे सुद्धा एफआयआर होत नाही. हा सुद्धा एक प्रसंग आहे तो गुन्हा दाखल करावा डीजेसीए आणि जी कंपनी आहे त्याच्यावरती, आणि आता या ठिकाणी ते मागणीसाठी करत खरं तर एकीकडे पोलिसांनी आधीच अपघाती मृत्यू म्हणून अजित पवारांच्या मृत्यूची नोंद केलेली आहे, त्याचा तपास सीबीआयकडे वर्ग देखील करण्यात आलेला आहे. आणि आता रोहित पवारांची मागणी आहे की कंपनीसह डीजीसीए वरती जो आहे तो गुन्हा दाखल करावा. आता खरंच त्यांच्या तक्रारीचं पोलीस काय करणार, मात्र दुसरीकडे कार्यकर्ते ठाम आहेत की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी उठणार नाही, अशा आशयाचा जो आहे निर्धार या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. असा चंग आजच्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत, झिरो एफआयआर हा कधी घेतला जातो आणि कर्नाटकाने कसं महाराष्ट्राचं नाव खराब केलेलं आहे, कसं महाराष्ट्राच्या बाबतीत राजकारण केलेलं आहे. सुशांत सिंह तो राजपूत तुम्हाला प्यारा, त्या सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत केंद्राकडनं एक पत्र जातं, एका रात्रीत झिरो एफआयआर बिहारमध्ये होतो. बिहारमध्ये तेव्हा महाराष्ट्राचं नाव नाही खराब होत, तेव्हा चालतं. चोखायच्या असतात त्या केसेस, तुम्हाला चोखायच्या असतात चांगल्या. असं चोखून त्याचा चौथा काढायचा असतो, त्यासाठी तुम्हाला हे सारं करायचं असतं. आणि ज्या वेळेस तुमच्या मंत्रिमंडळातला तुमचा सहकारी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री 40-45 आमदारांचा धनी असलेला तो पक्ष, त्याचा मृत्यू होतो, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बरं, रोहित पवार हे फक्त आमदार नाहीयेत, त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहेत, ते रक्ताचं नातं आहे त्यांचं. एका विचार करा, एका उपमुख्यमंत्र्याच्या बाबतीत जर एवढ्या गोष्टी घडत असतील, एवढं घाणेरडं राजकारण होत असेल, तर तुमच्या माझ्या मृत्यूवर काय, आपल्या मृत्यूनंतर आपलं नाव सुद्धा उच्चारणार नाही एवढी दहशत करून ठेवतील. पाहून घ्या हा गाडीवाला चेहरा. एखाद दिवशी असंच एखादा ट्रक येईल आम्हाला उडवून जाईल, एखाद दिवशी असंच एखादा ट्रक येईल आमच्या अंगावरून जाईल, आम्ही रस्ता क्रॉस करत असतो एखादा डंपर येईल आम्हाला उडवून जाईल आणि अपघाती मृत्यूची आमच्या बाबतीत नोंद होईल, तुम्हीही विसराल आम्हीही विसरून जाऊ. रोहित पवार काय म्हणतायत, मी पोलीस स्टेशनमध्ये मरीन ड्राईव्हच्या बसलेलो असताना, सगळं काही झाल्यानंतर फक्त प्रिंट निघायची बाकी असताना कुठल्या अधिकाऱ्याचा तिथे फोन येतो किंवा कुठला अधिकारी तिथे येतो आणि सगळी एफआयआर गुंडाळली जाते. जर आपला झिरो एफआयआर करायचं असेल, कारण माझ्यावर टीका झाली, मी मुंबईत गेलो होतो. अहो, झिरो एफआयआर करायसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता. मुंबईत का गेलो, का बारामतीत नको जायला, तिथं गोंधळ निर्माण होईल म्हणून इथं गेलो अध्यक्ष महोदय मुंबईत. तिथं गेल्यानंतर झिरो एफआयआरच्या अंतर्गत, आणि जेव्हा 2023ला बीएनएसएस कायदा आला तिथं ते कंपल्सरी केलं गेलंय की कुठेही कुणी गेलं तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे, तो त्या ठिकाणी एफआयआर नोंदवला गेला पाहिजे. तिथं बसलो असताना जेव्हा मी सगळ्या पीआय असेल, एसएचओ असेल त्यांच्याशी चर्चा केली, तयार होते, प्रिंटिंगला घेतला होता माझा सगळा स्टेटमेंट आणि फक्त सही करायची. एक मोठा कुठला तरी अधिकारी आले आणि थांबून दिलं सगळं अध्यक्ष महोदय. का, कशासाठी? मग गेलो बारामतीला, ऍक्सिडेंट जिथं झाला तिथं तीच परिस्थिती, 4 तास बसलो, काय नाही झालं. मला कुणी सांगितलं जा सीआयडीला, सीआयडीकडे गेलो, सीआयडी पण तिथे एफआयआर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठं घ्यायला तयार नाही.
आणि मग आम्ही जेव्हा बघितलं अध्यक्ष महोदय, घाटकोपरला 2019ला ऍक्सिडेंट झालाय. घाटकोपरला विमानाचा ऍक्सिडेंट, 6 लोक त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडली अध्यक्ष महोदय. मग त्या बाबतीतला FIR होतो, पण दादांच्या बाबतीतला FIR होत नाही. का होत नाही अध्यक्ष महोदय? हे आहेत महत्वाचे पुरावे. का महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात एखादा मुख्य नेता, महाराष्ट्राचा सर्वोच्च नेता सध्याच्या घडीचा स्पष्टपणे सांगतोय, हे आमच्या बाबतीत कट कारस्थान, ही अशी FIR करा, अशी कोर्टाच्या मार्फत करा, किंवा एका महाराष्ट्राच्या पोलीस स्टेशनच्या आतमध्ये एक FIR होत नाही. मग विचार करा, या सगळ्या गोष्टीमध्ये का शंका घेऊ नये? 100% आता शंका घ्यायचं बंद करायचं. 100% या बाबतीत काहीतरी घडलेलं आहे, हे मी तुम्हाला आजच सांगतो. आता दुसरं बघा, मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. हे म्हणतात आमचे विखे पाटील कर्नाटकच्या CMच्या विरोधात FIR करतील, महाराष्ट्रातून 0 FIR. पहिली गोष्ट, देवेंद्र फडणवीसांनी, म्हणजे मी त्यांना प्रगल्भ नेता समजतोय, ही असली विधानं करून नेमकं कर्नाटक महाराष्ट्र हा वाद तुम्हाला महत्वाचा आहे. कर्नाटकने FIR का घेतली? आमचा खेळ होता, आम्ही खेळला असता, आमचा डाव मांडला होता, आम्ही आमच्या पद्धतीने खेळला असता, आमचा नेता गावगाव भटकतोय, त्याला भटकू द्यायला पाहिजे होतं, तुम्ही का घेतलात? तुम्ही आमच्या खेळामध्ये का घुसलात? हे महत्वाचं आहे. म्हणतायत आमचे विखे पाटील मुंबईतून त्यांची तक्रार करतील, मग अख्खा कर्नाटक इकडे देवेंद्र फडणवीसाच्या नावाने कुठे कुठे 0 FIR करत बसेल. मग तुम्ही काय करणार? जसे विखे पाटील इकडून तक्रार करतील, तसे कर्नाटकातून सुद्धा तक्रार येतीलच की, त्याही घ्याव्याच लागतील. बरं, 0 FIR म्हणजे काय? की ज्यावेळेस विक्टीम पोलिसांपर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा त्या तशी परिस्थिती नसते, किंवा ज्युरिडिक्शन पर्यंत पोहोचणं शक्य नसतं, त्यावेळेस 0 FIR घेतल्या जातात. तुमचा माणूस, आता मी तुमचाच म्हणतोय, तुमचा माणूस बारामती पोलीस स्टेशनमध्ये, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये, इकडे तिकडे सारा गाव फिरतोय, पण तुमच्या माणसाला त्यांनी स्वतः ही गोष्ट बोलून दाखवली आहे. सुनेत्राताई पवार ज्या उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, कधी एकदाही म्हणाल नाही बाळा इकडे ये, तू खूप फिरतोय, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या हातात आहेत, चल तुझी केस कोण घेत नाही आम्ही बघतो, चल तुझी FIR कोण घेत नाही आम्ही बघतो. काय ह्या गोष्टी घडल्या नाहीत? स्वतः त्यांनी ही सल महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात पटलावर ऑन रेकॉर्ड बोलून दाखवली. आमचं एवढंच म्हणणं आहे की तपास झाला पाहिजे अध्यक्ष महोदय, पण तपास करत असताना सुरुवात कुठे होत असते? तर ती सुरुवात FIR पासून होत असते. दादांचा साधा FIR अजूनपर्यंत या महाराष्ट्रामध्ये फाईल नाही झाला अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आम्ही नवीन आहोत, आम्ही यंग आहोत, तरुण आहोत. माझ्या काकींनी जर मला सांगितलं असतं की रोहित तू सगळीकडे फिरतोय, महाराष्ट्रात फिरतोय, याला भेटतोय त्याला भेटतोय, तू FIR करण्याचा प्रयत्न करतो, ये एकदा इकडे ये, माझ्याकडे अधिकार आहे, मी सत्तेत आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, मी अधिकाऱ्याला बोलवते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सांगितलं असतं की अरे तू सगळीकडे वन फिरतोय, होम डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, कुठला अधिकारी पाहिजे सांग, कसलं इन्व्हेस्टिगेशन पाहिजे सांग, FIR घेतला नसेल तर मी सांगतो FIR करून घ्यायला. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच भूमिका जर घेतली असेल, तिन्ही लोक एकत्रित बसून, आमची एवढीच इच्छा होती, मी कुठं राजकारण केलं अध्यक्ष महोदय, आमची एवढीच इच्छा होती की तपास योग्य दिशेने गेला पाहिजे. एवढी वाईट एका गोष्टीचं वाटतं, म्हणजे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सगळं बोलत होते सभागृहामध्ये, मागे धनंजय मुंडे बसलेत. म्हणजे जे प्रश्न खरं तर धनंजय मुंडेंना, भुजबळांना, किंवा ह्या तटकरेंना, किंवा ह्यांच्या पक्षातल्या इतर नेत्यांना जे विचारायला हवे होते, ते आज रोहित पवार विचारतायत. आणि शेम 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 अशा घोषणा देत हे अजित पवार गटाचे सुद्धा आमदार तिथे शेम शेमच्या घोषणा, म्हणजे ज्यावेळेस कर्नाटकाने FIR घेतली, कर्नाटकाला शेम शेम म्हणण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, पण तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी तिथे उठून बोलायची ताकद तुमच्यामध्ये नाही. काल काय म्हणाले रोहित पवारांनी? अतिशय मोजक्या शब्दात यांचा पाणउतारा केलाय बघा. अरे नेता मेलाय तुमचा नेता, एकही आमदार बोलत नाही, एकही आमदार. सत्ता एवढी प्यारी आहे, तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं आमच्या केसचं, तुम्ही स्मरणपत्र देता, थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटायला हवी होती. जरा पहा हा व्हिडिओ. सीबीआयला तपास द्यावा ही मागणी आमची नव्हती. ठीक आहे, सीबीआय मोठी संस्था आहे, ही मागणी सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षानेच केली होती. ही कधी केली होती अध्यक्ष महोदय?
35 दिवसापूर्वी. आता 35 दिवसापूर्वी जेव्हा तिथं रिक्वेस्ट केला असेल की सीबीआयकडे तपास द्यावा, अध्यक्ष महोदय, सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत बिहार सरकारने केंद्र सरकारला आज पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी सीबीआयने ते स्वीकारलं. अजितदादांच्या बाबतीत 35 दिवस झाले अध्यक्ष महोदय, अजून ते तपास स्वीकारलं नाही. आणि कहर बघा अध्यक्ष महोदय, तुम्ही सत्तेत आहात, तुमचा नेता गेलेला आहे, तुमच्या नेत्यामुळे तुम्ही सत्तेत आहात आणि त्या नेत्याच्या तपासाबद्दल तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं, रिमाइंडर पत्र की बाबा नो आमचं काय झालं सीबीआयच्या एन्क्वायरी बद्दल. का अध्यक्ष महोदय, का द्यावं लागतं? अहो कसली ही सत्ता? जवळचा माणूस गेला ज्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आहोत, तो माणूस गेलाय आणि त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर काय करायचं या सत्तेचं? काय करणार तुम्ही या सगळ्या गोष्टीचं अध्यक्ष महोदय? स्मरणपत्र. खरं तर यावर मला माहिती आहे, एक मिटकरी, एक ठोंबरे पाटील आणि मला वाटतं काल आणखी कुठल्या तरी एका आमदाराने थोडासा मुद्दा उचलला. काही का असे ना, खाल्ल्या मिठाला ही 1-2 माणसं लागली. दादा बाकीची तुमची माणसं डॅम्बेस निघाली, दादा डॅम्बेस निघाली. म्हणजे विचार करा, देवेंद्र फडणवीस हे बोलू शकतात की कर्नाटकाने महाराष्ट्राचा अपमान केला. मग मला सांगा, हे जे आमदार ज्यावेळेस गुवाहाटी मार्गे ते गोवा सुरत मार्गे गुवाहाटी, काय तो त्यांचा सिक्वेन्स असेल मला माहिती नाही, ज्यावेळेस पळाले तिकडच्या सरकारांनी जे संरक्षण पुरवलं होतं, अगदी हॉटेलांना संरक्षण, तो कुणाचा अपमान होता? तुमचं राज्य, तुमची सत्ता, म्हणून तुमचा माज सहन करायचा. गुवाहाटीत तुमचं सरकार, गोव्यात तुमचं सरकार, गुजरातमध्ये तुमचं सरकार, बरे कर्नाटकात नाही गेले, बरे हिमाचलमध्ये नाही गेले, बरे पश्चिम बंगालमध्ये नाही गेले. समजतंय तुम्हाला या गोष्टी? नवल वाटतं मला सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत एका दिवसात 0 FIR करणारे महाराष्ट्राला शिकवतात अपमान झाल्याच्या गोष्टी. जरा पहा हा व्हिडिओ. एक सगळ्यात महत्वाचा पुरावा मला तुम्हा सर्वांसमोर ठेवायचा आहे. तो VSRचा मालक काय म्हणतो माहितीये? जो उखाडना है उखाडलो. तुम्हारे इसी महाराष्ट्र सरकारने माझे 80 कोटी जे बाकी होते त्याचं बिल पे केलेली आहेत. बरं, हे मी नाही म्हणत आहे, महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये एक सदस्य आमदार अजितदादांचा नातेवाईक पुतण्या तिथे स्पष्टपणे बोलून गेला. हे पुरावे कमी आहेत का? याच्यामध्ये घातपाताचीच शक्यता, आता शब्दच घातपातच हे सिद्ध करण्यासाठी पहा. हा जो VSR कंपनीचा मालक एक घमंडी आहे अध्यक्ष महोदय. त्याला काही लोकांनी विचारलं की काय रे वाटतं तुला? तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता. ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना, उन्होंने अजीत दादा का एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है. 80 कोटी रुपये दिले अजित दादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या VSR कंपनीला अध्यक्ष महोदय. आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते अध्यक्ष महोदय. कसं नाही मिळणार? तर देवेंद्र फडणवीसांनी काल राहुल गांधींचं ज्यावेळेस नाव घेतलं की तुम्ही राहुल गांधींना भेटून आलात, ते तर जाळ कुठून आहे बघा. म्हणजे धूर निघतोय ना, म्हणजे कुठतरी जाळ आहे आणि तो जाळ इथून आहे. राहुल गांधींना भेटून आलात, राहुल गांधींनी तुम्हाला सांगितलं कर्नाटकात जाऊन, कुठेही असं बाहेर स्टेटमेंट नाहीये राहुल गांधींनी काय सांगितलं. बरं तसं समजा त्यावरही मला वाटतं रोहित पवारांनी एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे कालच्या त्यांच्या भाषणामध्ये. म्हणाले राहुल गांधींनी असं सांगितलं, इथे नाही ना, जिथे कुठे तुम्हाला न्याय मिळेल तिथे जाऊन तक्रार नोंदवा. स्पष्ट सांगितलं त्यांनी. आणि आज कर्नाटक सरकारने जे केलं ते महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनेच केलं. मी सांगेन, आज महाराष्ट्रातला एक उपमुख्यमंत्री जातो. आज विचार करा, 28च्या नंतरचे आलेले निर्णय ग्राह्य धरायचे नाहीत वगैरे वगैरे आशयाचं एक पत्र गेलं निवडणूक आयोगाला. काय निर्णय झाले होते 28च्या नंतरचे हे जरा पाहावं लागणार आहे. कोणते निर्णय असे घेतले होते जे निर्णय घेतलेले आता ते ग्राह्य धरू नका वगैरे वगैरे म्हटलं जात आहे. जाऊ द्या, तो भाग जरा ती कॉन्स्पिरन्सी थोडी बाजूला करूयात. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये रोहित पवार ज्या प्रकारे हा मुद्दा लावून धरत आहेत हे इतकं सहजासहजी कुणालाच पचणार नाही. अजितदादा पवारांना आज खरंच वरतून ज्यावेळेस ते पाहत असतील, अतीव दुःख होत असेल, अतीव दुःख.
ज्या माणसांना मी एवढं घडवलं, ज्या माणसांना जसं ते मिटकरी म्हणाले शेण हातात असायचं त्यांच्या हातात पेन दिला, अशा माणसांना मी घडवलं. त्यांची सुद्धा नावं वाचून दाखवली काल रोहित पवारांनी सभागृहामध्ये. आज तीच माणसं थोबाड बंद ठेवून ज्यावेळेस तिथे आतमध्ये बसतात, तोंडाला कुलूप लावतात त्यावेळेस, कारण दादांचे शब्द ही दादांची भाषा अशीच असायची.